नमस्कार, मी अशोक मुरुमकर. करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व निकाल आपल्या हाती आलेले आहेत. यामध्ये महायुतीने करमाळा पंचायत समितीवर स्पष्ट असं बहुमत मिळवलेलं आहे. तर दुसरीकडं पाटील गटाने देखील कोर्टी 2 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. आमदार नारायणआबा पाटील यांची केम जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्या ठिकाणी अजित तळेकर यांच्या पत्नी विजयी झालेले आहेत. तर दुसरीकडं वांगी हा आमदार नारायणआबा पाटील यांचा कायम बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो गड अबाधित ठेवण्यात आमदार नारायणआबा पाटील यांना या ठिकाणी यश आलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या 2 जागा आणि पंचायत समितीच्या 4 गण आलेले आहेत. यामध्ये पांडे जिल्हा परिषदेच्या गटातील रावगाव गण व बीट गण हे भाजपचे आलेले आहेत. तर त्यानंतर हिसरे केतूर हे जी गण आहेत ती राष्ट्रवादीचे म्हणजे संजय मामा शिंदे यांचे समर्थक या ठिकाणी विजयी झालेले आहेत. केतूर येथे देखील संजय मामा शिंदे यांचे समर्थक अजित विघ्ने विजयी झालेले आहेत. चिकलठाण, साडे, वांगी, केतूर, कोर्टी, हिसरे, वीट व रावगाव हे 8 गण हे महायुतीकडं म्हणजे घड्याळ आणि कमळ या चिन्हावरील उमेदवार विजयी झालेले आहेत. दुसरीकडं कोर्टी जो गट आहे तो बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे ह्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. या निवडणुकीत एकूणच जर पाहिलं तर सर्वात जास्त जी मताधिक्य मिळालेलं आहे ती म्हणजे वीट जिल्हा परिषदेच्या गटातील चिवटे अश्विनी चिवटे यांना सर्वाधिक मताधिक्याने ते विजयी झालेले आहेत. वांगी जो गट आहे त्या वांगी गटात अतिशय चुरशीचा सामना झाल्याचं आपल्याला चित्र दिसलं. या ठिकाणी दीपाली गोडसे ह्या जी विजयी झालेले आहेत आमदार नारायणआबा पाटील यांच्या गटाच्या, त्यांनी 513 मतांनी लीड घेत त्या विजयी झालेल्या आहेत. येथे मात्र निळकंठ आप्पा देशमुख यांच्या पत्नींचा पराभव झालेला आहे. वीट झालं. त्यानंतर केममध्ये मात्र मोहिते पाटील समर्थक म्हणून ज्यांची ओळख होती ती म्हणजे अजित तळेकर यांनी त्यांचा गड हा अबाधित ठेवलेला आहे. मोहिते पाटील आणि नारायणआबा पाटील यांचं ज्यावेळेस संघर्ष झाला जागावाटपातून ही स्वतंत्रपणे निवडणूक उतरलेले होते त्यावेळेस मात्र अजित तळेकर यांनी आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे जाणं पसंत केलं होतं. त्यांनी मोहिते पाटील यांना सोडून या निवडणुकीत उतरलेले होते. या निवडणुकीत जर पाहिलं तर मोहिते पाटील यांना सोडून अजित तळेकर हे विजयी झालेले आहेत. त्यामुळे देखील ही एक या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणावं लागेल. यामध्ये अण्णासाहेब पवार यांनी देखील त्यांची प्रतिष्ठापना लावलेली होती. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती ते निवडणुकीत उतरलेले होते. मात्र त्यांना या ठिकाणी विजय मिळवता आलेला नाही. साडे गटातील दशरथ शेठ घाडगे साडे गणातील दशरथ शेठ घाडगे हे देखील या निवडणुकीत विजयी झालेले आहेत. एकूणच जर पाहिलं तर शिंदे आणि बागल यांनी करमाळा पंचायत समितीत स्पष्ट असं बहुमत मिळवलेलं आहे. त्यांच्या 8 जागा विजयी झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या त्यांच्या 6 जागा विजयी झालेल्या आहेत. यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. या निवडणुकीत सुभाष गुळवे यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरलेली होती. अजून यामध्ये जी आकडेवारी आहे ती काही वेळातच देण्यात येईल. धन्यवाद.